आपला हा चौथा भाग, चौथ्या वेळा आपण भेटतो आहोत. आजच्या ह्या चर्चेमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन, खूप उपयोगाच्या आणि स्वतःचं आयुष्य पुढे नेण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या चर्चेमधून तुम्हाला निश्चितपणे मिळतील. आज आपण मोटिवेशन किंवा प्रेरणा याच्याविषयी बोलणार आहोत. आपण चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक उदाहरण देते. इथे पुण्यामध्येच आपल्याकडे माझा एक छोटा मित्र आहे. एका रेल्वेच्या ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने त्याचे दोन्ही पाय गुडघ्याच्या खालून आणि एक हात कोपरापासून डावा हात हा कापावा लागला, तुटून गेला. अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याच्याबरोबर. आणि छोटा होता तो, ही वॉज जस्ट जस्ट 18-19, 18-19 वर्षाचा मुलगा होता. परंतु ते सगळे कष्ट, यातना, वेगवेगळे ऑपरेशन्स, वेगवेगळी ट्रीटमेंट असं सगळं सहन करूनही हा मुलगा पुढची 10 वर्ष सलग शिकत राहिला. बघा बरं का, फक्त एक उजवा हात त्याचा चांगला आहे. म्हणजे जर कधी आपली खरंच गाठ पडली ना, तर त्याची पण ओळख करून देईन मी तुमच्याशी. फक्त एक उजवा हात चांगला आहे त्याचा आणि तो आता शिकून म्हणजे काय म्हणजे आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करून त्यांनी आता पी-एच-डी सुद्धा पूर्ण केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी असा एक सरकारी अधिकारी म्हणून तो काम करतो आहे. अशी कितीतरी उदाहरणं तुमच्याही बघण्यात असतील. अगदी मोठमोठे जे लोक आहेत, आपल्या डोळ्यासमोर घडलेले, त्यांनी अनेक वेळा अपयश आलेलं असतं, अनेक वेळा त्यांना अडचणींना तोंड द्यावं लागलेलं असतं. पण तरीसुद्धा ते चिकाटीने काम करत राहतात आणि खूप मोठ्या पदावर जाऊन पोहोचतात. त्यांचं संशोधन खूप उपयोगी असतं, मानवजातीला फायदेशीर असतं आणि त्याचा एक नवीन इतिहास ते घडवतात तुमच्या लक्षात येईल. अर्थात याच्या उलटही काही उदाहरणं आपल्याला दिसून येतात. की सगळं आहे. आई-वडील पैसे खर्च करायला तयार असतात. चांगलं कॉलेज असतं, चांगले क्लासेस असतात, खूप पुस्तकं असतात घरामध्ये. परंतु अभ्यास करण्याची इच्छा नसते. असे काही विद्यार्थी तुमच्या लक्षात आले असतील का? असे काही तरुण तुमच्या लक्षात आले असतील, की त्यांना इच्छाच नसते काही करायची. प्रेरणा नसते. प्रेरणा नसली तर अर्थातच यश संपादन करणं फारच मुश्कील असतं किंवा रादर शक्य नसतं. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं नेहमी आपल्याला, की मानवी वर्तनाच्या मुळाशी असलेली शक्ती किंवा शक्तीचा स्रोत म्हणजे प्रेरणा. प्रेरणा म्हणजे काय? काहीतरी करण्याची इच्छा. कुठल्यातरी एका विशिष्ट बाबतीत, एखाद्या विशिष्ट गोष्टीत, एखाद्या विशिष्ट कौशल्यात आपण खूप कष्ट करून पुढे जावं, नवीन काहीतरी करावं किंवा आपण एक प्रकारे त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवावं त्या कौशल्यावर. मग ते काही असो, वादन, गायन, चित्रकला असेल किंवा काही एखादा खेळ असेल, काही असेल. परंतु आपल्याला विशिष्ट गोष्टींमध्ये पुढे जाण्याची इच्छा असणं, प्रेरणा असणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता ह्याच्यामध्ये का असतं हे महत्त्वाचं? तर त्याला आपल्या संबंध वर्तनाला ती दिशा देत असते. ही जी प्रेरणा असते, ती आपण रोज जे वागतो त्याला दिशा देत असते. ही जी दिशा आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे बरं का आयुष्यामध्ये. एक जोर लागतो आपल्याला, म्हणजे पाठीमागं ड्रायव्हिंग फोर्स ज्याला आपण म्हणतो. ड्रायव्हिंग फोर्स असतो हा मोटिव्हेशन किंवा प्रेरणा म्हणजे. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक आंतरिक ऊर्जा मिळत राहते, की हां, आपल्याला वेळ मिळाला की आपण ते करत राहतो. त्याच्यामध्ये काही शारीरिक क्रिया असतात, काही मानसिक क्रिया असतात आणि वेगवेगळ्या गरजा आपल्या भागवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. संबंध आयुष्यभर सुद्धा लोक प्रयत्न करत राहतात. अनेक वेळा ज्या विशिष्ट गोष्टीची प्रेरणा असते ना, ती गोष्ट कधीही न संपणारी असते. जसं की परिस्थितीचं किंवा निसर्गाचं संवर्धन. समजा अशी एखाद्याला खूप आवड असली, इच्छा असली, त्याच्यात काम करण्याची प्रेरणा असली, तर तो त्याच्यापुरतंच जग बदलण्याचा प्रयत्न करेल. पण त्याच्याने सगळं जग का नाही बदलणार? परंतु तो मनुष्य ते करत राहतो. जसं की आपण म्हणू बाबा आमट्यांचं उदाहरण, की त्यांनी आदिवासी लोकांची कितीतरी सेवा केली. ह्याच्यामध्ये त्याच्यामागची जी प्रेरणा आहे, ती महत्त्वाची आहे. शारीरिक गरजा ज्या आपल्या असतात, म्हणजे आपण भूक, तहान वगैरे, झोप वगैरे, ऑक्सिजन वगैरे, ह्या ज्या गरजा असतात, त्या जर का आपल्याला भागवता नाही आल्या, तर त्या गरजा न भागल्यामुळे एक प्रकारचं असंतुलन निर्माण होतं. आपल्याला खूप तहान लागली असेल, तर आपल्याला पाणी कुठे मिळते का असं बघावं लागतं आणि आपण पाणी पितो आणि मग आपल्याला समाधान मिळतं. पुन्हा काही वेळाने आपल्याला म्हणजे वंचितता किंवा डिप्रायव्हेशन ज्याला म्हणतो आपण, की नाही पाणी मिळालं, खूप उकळतंय, ऊन ऊन भयंकर आहे. तर अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा
आपण डिप्रायव्हेशन किंवा वंचितता अशी ती आपण अनुभवाला येते आपल्या, आणि पुन्हा एकदा आपण पाणी प्यायचा विचार करतो, पाणी पिण्यासाठी खटपट करतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक क्रिया, आता मानसिक क्रियांमध्ये काय साधारणपणे सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा असतात पहा. सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा म्हणजे नेमकं काय? सामाजिक गरजा म्हणजे समाजामध्ये आपल्याला मान मिळावा, चार लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, चार लोकांमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकाराने आदराने वागवलं जावं अशी आपल्याला इच्छा असते. आणि ही इच्छा ही आपल्याला पुष्कळ प्रेरणा देऊन जाते. काहीतरी असं काम केलं पाहिजे की चार लोक आपल्याला चांगलं म्हणतील, अशी एक प्रेरणा असते. सांस्कृतिकदृष्ट्याही काही विशिष्ट गोष्टी आपण करू शकतो, ज्याच्यामुळे आपलं विशिष्ट पद्धतीचं समाधान होतं. समाजामध्ये वावरताना आपल्याला एक प्रकारचा मोठेपणा आपोआपच मिळत जातो. तुमच्या एक लक्षात येईल म्हणजे प्रेरणा आणि आपलं ध्येय. काय करायचं नेमकं आपल्याला आयुष्यामध्ये? मला असं वाटतं तुम्ही सगळे खूप लहान आहात अजून. तुम्हाला या विषयाचा किंवा ह्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे, किंवा हीच वेळ आहे की जेव्हा तुम्ही ह्याचा सगळ्याचा विचार करा की तुम्हाला आयुष्यात नेमकं काय मिळवायचं आहे. कुठल्या एखाद्या विशिष्ट विषयात, कुठल्या एखाद्या विशिष्ट प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा ज्याला म्हणतो पण क्रियेमध्ये किंवा एखाद्या कार्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला समाजात मान मिळवायचा आहे, समाजात स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे, आणि मुख्य म्हणजे स्वतःचं समाधानही त्यात मिळवायचं आहे. आता मगाशी आपण जसं म्हटलं की शारीरिक वंचितता असते, म्हणजे आपल्याला तहान लागते, आपल्याला भूक लागते अशा पद्धतीने. तशाच पद्धतीने बोधनिक अभाव म्हणजे फार, त्या दिवशी मी मागच्या वेळी मला वाटतं तुम्हाला मी एक प्रयोग सांगितला होता की एका ठिकाणी एखाद्या माणसाला झोपवून ठेवतो आपण आणि त्याला म्हणतो की बघ तू काही विचार करायचा नाहीस वगैरे वगैरे. मला असं वाटतं तुम्हाला आठवतच असेल. तर बोधनिक अभावामध्ये काय, नवीन काही न शिकता येणं. बोधनिक इज कॉग्निटिव्ह, राईट? काही नवीन शिकण्याची शक्यता नसणं, परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तेजन नसणं, हे एक महत्वाचा अभाव मानवी आयुष्यामध्ये असू शकतो. हा कशाने असेल? गरिबीमुळे असेल किंवा सांस्कृतिक अपेक्षांमुळे असेल. मागच्या वेळी आपण एकदा गृहिणीचं उदाहरण पण घेतलं होतं याच्या बाबतीत, तुम्हाला तेही आठवत असेल. परंतु ती एक गरज असते, आपल्या मेंदूची ती गरज असते की नवीन आपण काहीतरी शिकावं आणि नवीन पद्धतीने आपण काहीतरी एखाद्या गोष्टीकडे बघायला सुरुवात करावी, किंवा नवीन आपल्या कल्पनांना वाव मिळेल अशा पद्धतीचं काहीतरी काम आपल्याला मिळावं. आता ह्या झाल्या नीड्स, म्हणजे गरजा आहेत ह्या. यातून ड्राईव्ह म्हणजे प्रचोदनांचा उगम होतो. नीड्स पासून आपण ड्राईव्हकडे गेलो, म्हणजे अभावामुळे गरजा निर्माण झाल्या, त्यातून प्रचोदनांचा उगम झाला. आणि कशासाठी आपण हे करत असतो अनेक वेळा, की एक प्रकारचं बाह्य म्हणजे प्रोत्साहन ज्याला म्हणतो, इन्सेंटिव्ह आपल्याला मिळतो. अनेक वेळा एखादी गोष्ट पूर्ण केल्याबद्दल आपल्याला विशिष्ट प्रकारचं बक्षीस मिळत असतं. खरं म्हणजे प्रेरणा ह्या आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवतात, प्रत्येक क्षणी आपल्या वर्तनाला दिशा देतात, किंवा एक प्रकारचा जोम आपल्यामध्ये निर्माण करतात. याचे अनेक प्रकार आहेत. आपण जे महत्वाचे आहेत फक्त तेवढेच पाहूया. प्राथमिक आणि दुय्यम. प्राथमिकमध्ये काय, जगण्यासाठी गरजेच्या, आता आपण म्हटलं शारीरिक आणि मानसिक असे दोन प्रकार. म्हणजे दुय्यम म्हणजे मानसिक, म्हणजे जे आपण शिकलेले असतात, आपल्याला लहानपणापासून कोणीतरी सांगितलेलं असतं, लहानपणापासून आपण पाहिलेलं असतं की मोठी माणसं कुणाचं कौतुक करतात, ज्याचा पहिला नंबर येतो त्या मुलाचं कौतुक शिक्षक करतात, पालक करतात. म्हणजे एक प्रकारची गरज, एक प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण होते की आपल्यालाही चांगले गुण मिळवले पाहिजेत. आता आणखीन जर दोन प्रकारचं बघितलं आपण, काय वर्गीकरण करायचं म्हटलं प्रेरणांचं, तर अंतस्थ प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. अंतस्थ इंटरनल, इंट्रिन्सिक मोटिवेशन. याच्यामध्ये काय असतं की ज्याला स्वतःला त्या विशिष्ट याच्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीमध्ये, एखाद्या कामामध्ये, एखाद्या क्रियेमध्ये, म्हणजे एखाद्या खेळामध्ये, त्याच्यामध्ये जे खूप असं प्रेरणा असते पुढे जाण्याची. आता समजा एखाद्या छोट्या मुलाचं आता उदाहरण घेतलं आपण, 7वी-8वीतला मुलगा आहे. जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा समजा तो काहीतरी क्रिकेट खेळायला जातो. आता त्याला अशी प्रेरणा आहे आतूनच की आपण काहीतरी करून दाखवायचं, आपल्याला खेळायचे, पुढे जायचे, शाळेच्या टीममध्ये जायचे, मग कॉलेजच्या जायचे, इंटरनॅशनल, नॅशनल, वॉटेवर. माझं म्हणणं असं आहे की अंतस्थ प्रेरणा जेव्हा असते ना, तेव्हा आपल्याला ते काम करण्यामध्ये खूप मजा वाटते, खूप आवड वाटते.
अशी इच्छा वाटते की आता हे करावं पुढे. अगदी साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते. एखादा संशोधक असतो. तर कशासाठी संशोधन करतो? तर बऱ्याच वेळा म्हणजे कुठलीतरी डिग्री आपल्याला हवी असते किंवा काहीतरी. समजा पी-एच-डी हवी आहे, एम-ए सायकॉलॉजी करायचं आहे, तर आपण काहीतरी संशोधन करतो. म्हणजे हे झालं बाह्य किंवा आपल्याला त्या विशिष्ट क्रियेच्या संदर्भात नसलेलं असं काहीतरी बक्षीस आहे, ठीक आहे. परंतु जर अंतस्थ प्रेरणा असेल, तर त्याला ते अ, ती क्रिया करण्यामध्ये असं खूप आनंद वाटेल. त्याला संशोधनामध्ये खूप रस वाटेल. ते संशोधन करण्यामध्ये त्याला मजा वाटेल. आवडी-आवडीने तो आणखीन वाचेल आणि आवडी-आवडीने तो असं म्हणेल, की नाही, नाही मला अजून हे असं-असं का डिझाइन घेता नाही येत, मला बघायला आवडेल. मला असं-असं एनालिसिस करायला आणखीन आवडेल. त्यामुळे अंतस्थ प्रेरणा जी आहे ती अत्यंत उच्च प्रतीची प्रेरणा आहे, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये व्यक्तीला स्वतःला एक आव्हानात्मक असं एक अ, मनोवृत्ती तयार होते, की नाही मला हे बघायचंय, मला हे गणित सोडवून बघायचंय, मला हे आलंच पाहिजे. अशा प्रकारचं एक स्वतःला आतूनच वाटणं, इच्छा वाटणं किंवा अशा पद्धतीची अपेक्षा निर्माण होणं, की हो मला हे करून पाहायला आवडेल. त्याच्यामध्ये एक मजा वाटते आहे. त्यात कौशल्य मिळवायचं आहे त्याला. त्याला एक प्रभुत्व मिळवायचं आहे त्या विषयावर आणि त्याच्यासाठी काय-काय अपेक्षित आहे आपण पुन्हा एकदा बघणारच आहोत. परंतु निर्णय स्वातंत्र्य असेल तर अंतस्थ प्रेरणेचा खूप चांगला उपयोग आयुष्यामध्ये करून घेता येतो. अंतस्थ प्रेरणेमुळे सर्वसाधारणपणे जे काही काम आपण करतो, मग कोणी कारखान्यात काम करत असेल किंवा कोणी शाळेत असेल किंवा कोणी आणखीन शिकवत असेल किंवा काही असेल. परंतु उत्पादकता आणि सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी हे दोन्ही वाढत असतं. कशामुळे? अंतस्थ प्रेरणेमुळे. कारण खूप ओढ लागलेली असते त्या माणसाला. ती विशिष्ट गोष्ट करण्याची, त्या विशिष्ट क्रियेच्या संदर्भात पुढे जाण्याची, आणखी माहिती करून घेण्याची. तसंच बाह्य जे असतं ना, बाह्य प्रेरणा म्हणजे काय असतं? कशासाठी काम करतात साधारणपणे? आपण लहान मुलांना बऱ्याच वेळा म्हणतो, की "बघा तू एवढा अभ्यास करून टाक, मी तुला चॉकलेट देतो. शहाणा की नाही तू?" असं आपण म्हणतो. म्हणजे हे काय झालं बाह्य बाह्य काहीतरी बक्षीस मिळालं त्याला. त्याच्याशी अभ्यासाशी चॉकलेटचा खरं म्हणजे काय संबंध आहे? काही नाही. परंतु तो आपण जोडतो आणि त्याला म्हणतो, "बघ तू पटपट अभ्यास करून टाक, होमवर्क करून टाक, मी तुला एक चॉकलेट रोज देईन." किंवा त्याला शाबासकी देतो आपण. अर्थातच बाह्य प्रेरणामुळे सुद्धा आपल्या संपादनामध्ये वाढ होते. आपण जास्ती चांगल्या पद्धतीने किंवा पटपट काम करून टाकतो. मुलं चटचट काम म्हणजे होमवर्क करून टाकतात, हे आपल्याला माहितीच आहे. परंतु एक निश्चितपणे लक्षात घ्या मित्रांनो, की बाह्य प्रेरणा ही त्या मानाने कमी परिणामकारक असते. त्याचं कारण आहे, की कोणीतरी काहीतरी देतंय म्हणून किंवा कोणीतरी स्तुती करणार आहे म्हणून किंवा काहीतरी आपल्याला शिक्षा नको आहे म्हणून, असं हे सुद्धा एक प्रकारचं प्रेरणाच आहे, की नाहीतर मग आई रागवेल वगैरे अशा पद्धतीचं. तेव्हा हे जे आहे ना, ते बाह्य आहे. ते त्या दुसऱ्यावर अवलंबून आहे. हे लक्षात घ्या. आता हे जे आहे त्याच्यामध्ये जर आपण वाढवलं म्हणजे ते बाह्य समजा एका चॉकलेटच्या ऐवजी 2 चॉकलेटं दिली, तर फार काही फरक पडत नाही. किंवा म्हणजे कमी केलं, तर आपण कमी जास्त थोडाफार प्रमाणामध्ये फरक बघू शकतो संपादनामध्ये. परंतु अनेक वेळा असं दिसून आलेलं आहे, की बाह्य प्रेरणामुळे अंतस्थ प्रेरणा कमी होते. अभ्यास करायचा आहे मला माझ्या आवडीसाठी अभ्यास मला आवडतो हा विषय. मी नवीन धडा वाचणार आहे आज इतिहासाचा. असं त्या मुलाला आतून वाटलं पाहिजे. एक लक्षात घ्या मित्रांनो, नेहमी हे लक्षात ठेवा. तुमच्या घरातली छोटी मुलं असतील किंवा जे कोणी विद्यार्थी असतील आणि आपण स्वतःही आहातच. तर आपण आपल्याला नेमकं काय आवडतं आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण पुढे सरकण्याचा विचार केला पाहिजे. निव्वळ कोणीतरी म्हणतंय म्हणून, निव्वळ कोणीतरी धाक दाखवतंय म्हणून, आपण जर एखादं एखादं काम करायला लागलो, विशेषतः अभ्यास करायला लागलो, तर ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहत नाही, होतंही नाही. त्यामुळे संपादन कमी होतं. कशामुळे? बाह्य प्रेरणामुळे. अर्थात साध्या कामासाठी हे ठीक असतं, परंतु याने अंतस्थ प्रेरणा कमी होत असल्यामुळे आपण अनेक वेळा पालकांना असं सांगतो, की नका तुम्ही रोज चॉकलेट देऊ. रोज चॉकलेट दिलं की त्याच्यात ती म्हणजे नवीन नवीन काहीच वाटत नाही त्याला. म्हणजे त्याची जी एक काय म्हणूया आपण त्याचा जो एक उपयोग आहे, प्रेरणा निर्माण करण्यासाठी तो कमी-कमी होत जातो. आता याच्यामध्ये वेगवेगळे जे सिद्धांत आहेत, ते आपण थोडक्यात बघूया. प्रचोदना निराकरण याच्यामध्ये गरजा भागवण्यासाठी
मला असं वाटतं की याच्याबद्दल आपण आत्ताच बोललो आहे की आपल्या अ, शारीरिक गरजा भागवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. प्राथमिक आणि उच्च गरजा असतात. संतुलन आपण साधण्याचा प्रयत्न करतो. जसं मी म्हटलं भूक लागल्यानंतर म्हणजे होमिओस्टॅसिस म्हणतो आपण त्याला, की कसं तरी व्हायला लागतं. आतून आपल्याला अस्वस्थपणा येतो आणि मग आपण काहीतरी कॅन्टीनला जाऊन खाऊन येतो, राइट? त्यामुळे ते संतुलन साधणं महत्त्वाचं आहे. अर्थातच प्रचोदना निराकरणाबद्दल किंवा अशा सिद्धांतांबद्दल जी टीका झालेली आहे, ती अशी आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये निव्वळ काही शारीरिक गरजा नसतात आणि अर्थातच काय म्हणूया आपण, प्रत्येक प्रेरणा ही आपल्या अ, प्रचोदनांवर अवलंबून नसते. जसं की कुतूहल आहे. काय काय संबंध आहे कुतूहलाचा प्रचोदना निराकरणाशी? काही नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या टीका याच्यावर झालेल्या आहेत. आणि माणसाच्या म्हणजे ह्युमन बीइंग्स माणसांच्या प्रेरणेचा पुरेसा खुलासा याच्यात होत नाही असं लक्षात आलं. नंतर पर्याप्त उत्तेजन हे मात्र खरंच खूप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. यार्केस आणि डॉडसन यांनी किती जुना हा 1908 साली ही कल्पना मांडलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, समजा उद्या परीक्षा आहे आपली आणि त्यावेळी परीक्षेच्या वेळी सगळं विसरून जातं. दुसरा एखादा विद्यार्थी असं तर म्हणतो, "जाऊ दे ना, काय अजून 6 महिन्यांनी येईलच की परीक्षा. बघू जमलं तर, नाहीतर मग पुढच्या वेळी बसेन एवढं काय." आता हे जी 2 टोकं आहेत, एका बाजूला खूप प्रचंड त्याला ताण आलेला आहे. एका बाजूला प्रचंड उत्तेजन मिळालेलं आहे त्याच्या मनाला, त्याच्या अ, मेंदूला किंवा काय म्हणूया आपण बोधनिक उत्तेजन खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळे त्याचा एक प्रकारचा ताण त्याला निर्माण झालेला आहे. खूप अभ्यास करतोय तो. परंतु त्याचं संपादन हे तेवढंसं नाही चांगलं राहत. आणि जो काहीच अभ्यास करणार नाही आणि नुसता बघूया जमलं तर जमलं असं म्हणून परीक्षेला जाईल, त्याचंही संपादन चांगलं असणार नाही. त्यामुळे ह्या विशिष्ट सिद्धांताप्रमाणे पर्याप्त म्हणजे ऑप्टिमम ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, पर्याप्त उत्तेजन असेल तरच आपलं संपादन उत्तम असतं. आता ह्याचा जो आपण ग्राफ किंवा कर्व किंवा काय म्हणतो वक्र काढतो, तो असा असा साधारणपणे उलट्या यू सारखा असतो. उलट्या यू सारखा कसा असतो का? जेव्हा जर आपण एक्स ॲक्सिसवर उत्तेजन घेतलं आणि वाय ॲक्सिसवर संपादन घेतलं, तर तुमच्या पुस्तकामध्ये आहेच ते तुम्ही निश्चितपणे बघितलं असेल किंवा कदाचित तुमच्या समोरच असेल. तर आपण जेव्हा अगदी कमी उत्तेजन देतो किंवा उत्तेजन आपल्याला मिळत असतं, तेव्हा आपलं संपादन कमी असतं. मध्यम किंवा पर्याप्त असतं तेव्हा सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट मिळवता येते आणि पुन्हा खूप जास्त वाढायला लागलं ते उत्तेजन, की एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो, एक प्रकारचा ताण निर्माण होतो आणि आपण फारसं चांगलं काम करू शकत नाही. अर्थात हे लक्षात घ्या, की हे जे उत्तेजन आहे ना, त्याचं असं काहीतरी लेव्हल ठरलेली नाही, एक विशिष्ट पातळी नाही ठरलेली. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. एखाद्या व्यक्तीला जितकं उत्तेजन पर्याप्त वाटेल, दुसऱ्या व्यक्तीला नाही वाटणार. अनेक गोष्टींवरती अवलंबून आहे. त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता, त्या विशिष्ट कामाची काठिण्य पातळी किंवा उपलब्ध असलेला वेळ आणि त्याला मिळवायचे असलेले मार्ग, त्याला त्याचा स्वतःकडून असलेली अपेक्षा वगैरे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजेच याच्यामध्ये पण पुन्हा व्यक्तिभेद आहे. प्रत्येकाला पर्याप्त उत्तेजन म्हणजे काय हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. हे आपण निश्चितपणे असा एक ठाम पॉइंट किंवा एक मुद्दा, एक लेव्हल, एक पातळी अशी सांगू शकत नाही. परंतु हे मात्र आहे की साध्या कामाला जास्त उत्तेजन अपेक्षित असतं आणि कठीण कामाला कमी उत्तेजन अपेक्षित असतं. कारण कठीण काम करायला घेतल्यानंतर त्या माणसाला निश्चितपणे त्याच्यामध्ये स्वतःचा काय म्हणूया आपण स्वतःचं लक्ष घालून ते काम करावं लागतं. तिसरा जो सिद्धांत आहे तो बाह्य प्रोत्साहन मिळवण्यासाठी आहे. अर्थातच याच्यावरती टीका होणं साहजिक आहे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा आपण वयाने वाढतो, मोठे होतो, प्रौढ व्यक्ती म्हणून आपण समाजामध्ये वावरतो, तेव्हा आपण बाह्य प्रोत्साहन मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी करत नाही. आणि अनेक गोष्टी अशा असतात, की ज्या खरोखर कोणीच आपल्याला चांगलं म्हणणार नाही तरीही किंवा आपल्यालाही आवडत नसतात तरीही आपण करतो. कारण कदाचित त्या आपल्या व्हॅल्यूज किंवा आपली मूल्य जे असतात त्यांच्या पद्धतीने आपण चालत राहतो. नंतर आहे बौद्धिक सिद्धांत. याच्यामध्ये फेल्डमननी 2015 साली हे
हे अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. महत्त्वाच्या विचारांवर हा अवलंबून आहे. त्यामुळे आपण लक्षात घेऊया. बौद्धिक सिद्धांतामध्ये 2015 साली फेलिंगमनने असं म्हटलं, की आपली प्रेरणा किंवा आपलं एकंदरीतच दिशा, कामाची दिशा, विचारांची दिशा, क्रियेची दिशा, ही सगळी आपले विचार, समजुती, अपेक्षा, ध्येय याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे दिस इज रिलेटेड टू कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, दिस रिलेटेड टू कॉग्निटिव्ह स्टिम्युलेशन. म्हणजे बौद्धिक सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे, की आपण जो विचार करतो, आपण ज्या अपेक्षा निर्माण होतात आपल्याला किंवा ज्या आपण आपल्या समजुती असतात, ध्येय असतात, यांच्यावर आपली प्रेरणा अवलंबून असते. कोणी काय देतंय, कोणी काय म्हणतंय, कोणी कसला आपल्याला दबाव टाकतंय, हे आणखी वेगळंच आहे. परंतु अंतस्थ प्रेरणा ही परिणामकारक आहे, हे निश्चितपणे या सिद्धांतामध्ये सिद्ध होत आहे आणि बाह्य प्रबलकांमुळे ती कमी होते. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं उदाहरणसुद्धा खरं पुरेसं बोलकं आहे, की एखादी चांगली सवय मुलांना लागावी म्हणून आपण त्यांना काहीतरी देत राहिलो, एखादं बक्षीस देत राहिलो, शाबासकी देत राहिलो, तर त्या शाबासकीचं किंवा बक्षिसाचं मूल्य हळूहळू कमी होत जातं आणि ती व्यक्ती, तो मुलगा फक्त काहीतरी मिळवायचं म्हणून किंवा खरं ते नकोसंही होतं हळूहळू त्याला. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. त्याचा अर्थ असा आहे, की समजा आत्ता त्याला नको आहे चॉकलेट खायला. आत्ता गरज वाटत नाही, इच्छा वाटत नाही. आणि कालचं, परवाचं आणि त्याच्या आधीचं अशी 3 चॉकलेट ऑलरेडी त्याच्याकडे आहेत. तर आता नवीन चॉकलेट मिळवण्यासाठी ते काम करावं का? असं त्याला वाटत नाही. म्हणजे त्या बक्षिसाची जी एक त्याच्या दृष्टीने असलेली किंमत आहे, व्हॅल्यू आहे, एक मूल्य आहे, ते कमी-कमी होत जातं. त्यामुळे बौद्धिक सिद्धांत फेलमनचा हे लक्षात ठेवा, की हा आपल्याला आपण समाजाचं म्हणजे आपल्या परिस्थितीचं आणि स्वतःचं मूल्यमापन जे करतो, आपल्याला जे काही आपण आहोत असं वाटतं, आपल्याला जे काही मिळवायचं आहे आयुष्यामध्ये, ह्या सगळ्याचा विचार करून आपण ते ठरवत असतो. त्याच्यानंतर आहे मास्लो. आय एम सॉरी, का बरं असं छोटं दिसतंय? ओके. मास्लोची वर्चस्व श्रेणी आपण आधीच आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आठवतही असेल. त्याच्यामध्ये मास्लोचं असं म्हणणं आहे प्रेरणाविषयक, की बाबा वंचितता आणि सुरक्षितता गरज वगैरे, प्रेम, आपलेपणा, ते तुम्हाला वर्चस्व श्रेणी आठवतच असेल. स्ववास्तविकीकरण म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशनकडे जाणं आणि इंद्रियातीत अवस्था, ट्रान्सेंडन्स, आपण ते सगळं म्हटलेलंच आहे. परंतु आता ते पुन्हा एकदा आपण बोलण्याइतका वेळ नसल्यामुळे पुन्हा नको बोलायला. मला असं वाटतं की त्याच्यावरती झालेली टीका काय आहे ते आपण बघूया. आठवत आहे ना तुम्हाला तो त्रिकोण आणि त्याच्यावर आपण वेगवेगळ्या अशा प्रकारच्या चढत जाणाऱ्या वर्चस्व श्रेणींनी मनुष्याचा विचार केलेला. हे आपण मला वाटतं पर्सनॅलिटीमध्ये पाहिलेलंच आपण. आता याच्यावरती टीका काय झाली पहा. त्यांनी जे म्हटलं शारीरिक गरजा या सगळ्यात महत्त्वाच्या आणि त्याच्यात बराच वेळ माणूस खर्च करतो, बरीच त्याची इन्व्हॉल्वमेंट राहते. परंतु हे काही बरोबर नाही, सार्वत्रिकही नाही. हे सार्वत्रिक का नाही? समजा एखादा मनुष्य खूप श्रीमंत आहे किंवा सर्वसामान्य आहे बाबा, आपला मध्यमवर्गीय आहे, तरी सुद्धा आता मी उद्या काय जेवू अशी काही त्याला भ्रांत नसते. आणि जे लोक पुष्कळ काही मिळवतात, नवीन काहीतरी घडवतात किंवा नवीन काहीतरी संपादन दिसून येतं त्यांच्या बाबतीत, ते बहुतांश ह्याच गटातून आलेले असतात, की त्यांना उद्या मी काय जेवेन ह्याची भ्रांत नसते. म्हणजेच काय आहे, की बराचसा वेळ किंवा बरीचशी मानसिक शक्ती आपण तिथे वेळ करतो का? नाही करत. सगळेजण नाही करत. म्हणजे त्या बाबतीत पुन्हा असा एखादा शंकरपाळीसारखा का आकार असू नये त्याचा, अशी टीका त्याच्यावरती झाली. म्हणजे शारीरिक गरजा भागवण्यासाठी फार काही विचार करावा लागतो. एक चांगलं कौटुंबिक स्थैर्य असलं तर प्रेम, आपुलकी आणि काय म्हणूया आपण सिक्युरिटी किंवा ज्याला म्हणतो आपण स्वतःच्या संरक्षणाची काळजी नसणे किंवा अशा पद्धतीने या सगळ्यात काही फारसा वेळ जात नाही त्यांचा. त्यांना हे सगळं रोजच्या आयुष्यामध्ये आपोआपच मिळालेलं असतं. आणि मग त्यांच्याबद्दल काय, मग मास्लोच्या संबंध थेअरीमध्ये त्यांचा काहीच विचार नाही का? हे एका बाजूला झालं. दुसऱ्या बाजूला आपण असंही म्हणू शकतो, की असे कितीतरी लोक आहेत, की ज्यांना शारीरिक गरजा नीट भागवता येत नसताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. अतिशय वाईट म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्ये असताना सुद्धा खूप चांगलं प्रेरणा असल्यामुळे
आयुष्यामध्ये पुढे जाताना काही लोक आपल्याला दिसतात आणि खरोखर कौतुकास्पद येते. म्हणजे त्यांचं काहीच एक्सप्लेनेशन किंवा त्यांचं काही स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये दिसत नाही. अशा अनेक प्रकारच्या टीका त्याच्यावर येतात. आणि मुख्य म्हणजे की ही वर्चस्व श्रेणी नेहमीच अशी उपयुक्त आपल्याला ठरते असं नाही. नंतर 6वं आपल्याला आहे ते अल्डरफरची थिअरी आहे. त्याच्यामध्ये एक्झिस्टन्स आहे, रिलेटेडनेस आहे आणि ग्रोथ आहे. म्हणजे नेमकं काय आहे पहा. साधारणपणे मास्लोच्या आणि अल्डरफरच्या थिअरीमध्ये खूपच साधर्म्य आहे, साम्य आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की अस्तित्व म्हणजे तेच आपण शारीरिक गरजा वगैरे, बांधिलकी म्हणजे रिलेटेडनेस नीड्स अशा पद्धतीने, आणि ग्रोथ म्हणजे विकासाच्या गरजा. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या दोन्हींमध्ये साम्य आहे. फक्त यांनी 3 पातळ्या दिल्या, त्यांनी जास्त दिल्या. अशाच पद्धतीने फक्त आपण फरक करू शकतो. त्यामुळे ह्याच टीका त्याच्यावरही आपण लागू करू शकतो. हर्झबर्गने द्विघटक सिद्धांत मांडला. आता द्विघटक कोणते आहेत पहा. आरोग्य घटक आणि प्रेरक घटक. आता ही हर्झबर्गची थिअरी साधारणपणे औद्योगिक मानसशास्त्रामध्ये खूपच उपयोगाची आणि त्यामुळे आपण अतिशय लोकप्रिय अशी थिअरी आहे हर्झबर्गची. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. कामाच्या ठिकाणी जेव्हा आपण विचार करतो, एखादा मनुष्य काम करायला जातो, कामाच्या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या. आरोग्यविषयक नीड्स किंवा गरजा आणि प्रेरणाविषयक गरजा. आरोग्यविषयक म्हणजे काय नेमकं, की साधारणपणे बसायला व्यवस्थित जागा, हवा, पाणी, उजेड वगैरे याच्याबरोबरच आपल्या सहकाऱ्यांशी असलेले अ, कामापुरते का होईना व्यवस्थित असलेले संबंध आणि एक प्रकारचं मानसिक शांतता की जिथे आपण काम करू शकू, आरोग्यविषयक. आणि प्रेरक घटक हे त्याच्या पलीकडे जातात. अर्थातच समाधानाचा अभाव, असमाधानाचा अभाव. मला असं वाटतं आपण अनेक वेळा असा विचार करतो की समाधान आणि असमाधान असं आपण एका कंटिन्यूम किंवा एका सलग रेषेमध्ये आपण बघतो दोन्ही गोष्टी. परंतु हर्झबर्गने असं बघितलं नाही. हर्झबर्गचं म्हणणं असं होतं की समाधान म्हणजे एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी समाधानी तरी असेल किंवा समाधान नसेल. समाधान नसेल किंवा समाधान असेल, असमाधान नसेल किंवा असमाधान असेल, अशा पद्धतीने. त्यामुळे समाधान नसणं म्हणजे असमाधान नव्हे. म्हणजे एक न्यूट्रल किंवा ज्याला आपण म्हणतो की मध्यबिंदू त्यांनी असा काढलेला आहे की समाधान आणि असमाधान असं जर वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलं, वेगवेगळ्या दिशेला शेवटच्या टोकाला बघितलं, तर त्याचा मध्यबिंदू असा त्यांनी काढलेला दिसतो आपल्याला. अर्थातच याचा सगळ्याचा संबंध प्रेरणा आणि प्रेरणाच्या जो मनुष्य समाधानी असेल कामाच्या ठिकाणी आणि ज्याला अजिबात असमाधान नसेल, त्याच्या प्रेरणा नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, हे लक्षात घ्या की कुठलंही काम असो, मग ते घरातलं काम असो, अभ्यास असो किंवा कामाच्या ठिकाणी आपण जे काही संपादन करतो ते असो, या सगळ्याचा परिणाम ह्या प्रेरणांशी असतो. ज्याला प्रेरणा चांगली असते त्याचं संपादन चांगलं असतं, त्यात तो चांगल्या प्रकाराने यश मिळवतो. ज्याला प्रेरणा त्या विशिष्ट गोष्टीची नसते, तो मनुष्य मात्र ते काम चांगल्या पद्धतीने करत नाही. मॅक्लेलँडनी सुद्धा एक खूपच याच्यावरती अभ्यास केलेला आहे, पुष्कळ संशोधन केलेलं आहे आणि पुष्कळ घटकांचा विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. संपादन, बांधिलकी, सत्ता, नैपुण्य म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या गरजा आहेत, मानवी गरजा ज्या आहेत त्या कशा आहेत, की काय काय आपल्याला हवं असतं. आपल्याला चांगलं यश मिळवायचं असतं, आपल्या लोकांशी संबंध चांगले ठेवायचे असतात, आपल्याला एखाद्याला असं वाटतं की नाही मला नेता बनायचे, मला आय वॉन्ट टू बी द बॉस, मला माझ्या ऑफिसचा सगळ्यात सर्वोच्च अधिकारी बनायचं आहे किंवा एक विशिष्ट कौशल्य मिळवायचं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गरजा असतात आणि इतरांशी चांगलं नातं प्रस्थापित करायचं आहे, इतरांवर प्रभाव टाकायचा आहे, त्यांना नियंत्रित करायचं आहे, त्यांच्या आयुष्यावर माझा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आयुष्यामध्ये आणि आपल्या प्रेरणा या त्यांच्याशी संलग्न असतात, हे लक्षात घ्या. अंतस्थ प्रेरणामध्ये काय आहे, साधारणपणे आपण कसं सुधारायचं. म्हणजे आता आपण काही थिअरीज बघितल्या, काही आपण सिद्धांत
ह्याच्यामध्ये बघितले. आता जर कोणी असं विचारलं की बाबा काय करावं लागेल, मला असं वाटतं की ह्या सगळ्या विकासामध्ये, प्रेरणांच्या विकासामध्ये हे सामाजिकीकरणाचा भाग फार मोठा आहे. लहानपणापासून आपल्याला ज्या पद्धतीने आपले पालक वाढवतात किंवा आपण आपल्या मुलांना वाढवू किंवा आपल्या घरात लहान भावंड भाचरं कोणीतरी असतील, त्यांच्याशी आपण ज्या पद्धतीने वागतो, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदी पहिल्यापासूनच आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या सामाजिकीकरणाची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे, की ज्याच्यामुळे आपली अंतस्थ प्रेरणा वाढेल किंवा त्या मुलाची अंतस्थ प्रेरणा वाढेल. मला असं वाटतं, की खरं म्हणजे काही क्षण थांबून मला असं बोलायला आवडेल किंवा सांगायला आवडेल, की आपल्या भारतीय समाजामध्ये याबद्दलची जाणीव-जागृती फारशी नाही दुर्दैवाने. आपले जे पालक आहेत, ते त्यांच्याच पद्धतीने मुलांना वाढवत असतात. त्यांचे विचार मुलांवर थोपत असतात. मुलांना फारसं काही स्वातंत्र्य नसतं ठरवण्याचं, की त्याला काय करायचंय. मला असं वाटतं याच्याबद्दल मी काही बोलण्याची नव्याने गरज नाही. परंतु आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे मानसशास्त्र शिकणाऱ्या किंवा शिकवणाऱ्या लोकांकडे अ, काउन्सिलिंगसाठी जी मुलं येतात, त्याच्यामध्ये अनेक मुलं अशी असतात, की जी अगदी त्रासलेली असतात, की नाही मला जायचं इंजिनिअरिंगला, नाही मला जायचं मेडिसिनला. मला फक्त माझ्या आई-वडिलांना आई-वडील मला जास्त नाराज होऊ नयेत किंवा त्यांना नाही म्हणता येत नाही म्हणून मी जातोय. पण मला त्यातला एकही विषय आवडत नाहीये. मी काय करू? असं विचारणारी मुलं आपल्याकडे येतात. माझं म्हणणं लक्षात घ्या. ह्याबद्दलचा एक प्रकारचा अवेअरनेस किंवा जाणीव-जागृती निर्माण करणं हे आपलं काम आहे. त्याचं कारण हे लक्षात घ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, की प्रत्येक जण वेगळा आहे. आपण सुरुवातीलाही असं म्हटलं अगदी पहिल्या चर्चेमध्ये आणि त्या विशिष्ट व्यक्तीला निसर्गाने दिलेल्या चांगल्या महत्त्वाच्या ज्या काही सुप्त शक्ती आहेत, त्यांचा विकास घडवून आणणं हे मोठ्या माणसांचं काम आहे. त्यांना वाटेल त्या पद्धतीने त्याला वागवणं किंवा त्या पद्धतीने त्याचं आयुष्य घडवणं हे हे काम नव्हे. त्याच्यामध्ये काय होतं फोर्सफुली आपण त्याला एक दाबून दडपून त्याला कुठल्याही वयाच्या मुलांवर वाटेल त्या पद्धतीने आपल्याकडे जबरदस्ती केली जाते असं म्हटलं तर फारसं काही वावगं ठरणार नाही. हळू हे वातावरण बदलावं अशी आपण अपेक्षा करूया आणि त्याच्यासाठी आपण थोडा हातभारही लावूया. तर ही प्रेरणा जी आहे ती कशी काय सुधारता येते आपल्याला? बघा बरं का, अंतस्थ प्रेरणा कशी सुधारता येते आता आपण आधी बघूया. आपण जेव्हा व्यक्तीला काम देतो एखादं, तेव्हा त्या कामामध्ये एक प्रकारचं आव्हान निर्माण करणं, एक प्रकारचं चॅलेंज देणं त्याला, की "बघ तुला येतंय का एवढ्या वेळामध्ये हे काम करता? बघ बुवा तुला म्हणजे जमतंय का बघ?" असं लहान मुलांना आपण सांगू शकतो. त्यामुळे एखादं काम आणि ते पूर्ण करताना आपल्याला अपेक्षित असलेला गोल किंवा ध्येय असं सगळं त्यांना समजावून सांगता येईल आपल्याला. अर्थातच काम अवघड असेल, संदिग्ध असेल किंवा एकंदरीतच त्या विशिष्ट गोष्टीचा व्यक्तिगत अर्थ किंवा त्या व्यक्तीने काढलेला अर्थ या आव्हानामध्ये विशेष महत्त्वाचं ठरतं. प्रतिभरण म्हणजे फीडबॅक आणि त्या व्यक्तीने काम केल्यानंतर त्याला जो ज्या पद्धतीने आपण अ, काय म्हणजे शाबासकी, बक्षीस हां, दॅट रिमाइंड्स मी खरं म्हणजे ह्या गोष्टी पुष्कळच बारकाईने आपण पाहिल्या पाहिजेत. परंतु मी मागेही म्हटलं तुम्हाला, की त्या मानाने आपल्याला वेळ मर्यादित आहे. ठीक आहे. थॉर्नडाईक्स लॉ ऑफ इफेक्ट ह्याचा तुम्ही कधीतरी उल्लेख कुठेतरी ऐकला असेल, वाचला असेल. खूप वर्षांपूर्वी 100 वर्षांपेक्षा अधिक जवळ-जवळ 125 वर्षांपूर्वी थॉर्नडाईकने असं सांगितलं, की आपण मुलांना वळण लावतो. आपण म्हणजे मोठी माणसं, पालक किंवा पालक मुलांना वळण लावतात. तेव्हा सर्वसाधारणपणे आपल्याकडे शिक्षा देण्याची पद्धत खूप आहे. आपण दटावतो मुलांना. "गप्प बस, लवकर आटप, पटपट जेव" किंवा अशा पद्धतीने थोडंसं एक त्याला म्हणतो आज्ञा देत असतो मुलांना. आणि त्यांनी नाही ऐकलं तर साहजिकच म्हणजे शारीरिक किंवा मानसिक अशा काहीतरी प्रकारचा आपण त्यांना शिक्षाही देत असतो. परंतु थॉर्नडाईकने फार वर्षांपूर्वी असं सांगितलेलं आहे, की शिक्षा देण्यापेक्षा बक्षीस देणं हे नेहमी उपयोगाचं असतं. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगते. शिक्षा देण्यापेक्षा बक्षीस देणं हे जास्त परिणामकारक असतं. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. आपण असं बघूया, की एखादा छोटासा मुलगा आहे 5 वर्षाचा. दुपारी 2 वाजलेले आहेत.
आजोबा झोपलेले आहेत, आजी झोपलेली आहे. आई काहीतरी काम करते स्वयंपाकघरात आणि मुलगा एक डबा आणि काहीतरी पळी घेऊन आपटतोय त्याच्यात जोरजोराने आवाज काढतो. तर आई काय करते, पटकन येते, त्याच्या हातातनं हिसकावून घेते आणि एक धपाटा देऊन म्हणते, "अरे, तुला कळत नाही आजी आजोबा झोपलेत, आवाज काढू नको किंवा असं करू नको," असं म्हणते. आता असं करू नको म्हटल्यावर मग ठीक आहे, तो तसं करत नाही म्हणून मग दुसरं काय करायचं त्याला कळत नाही. मग तो दुसरंच काहीतरी मोठा एक बॉल असतो तो घेतो, भिंतीवर आपटून दुसराच आवाज काढायला. म्हणजे जे काम करायचं नाही ते त्याला कळलं, पण करायचं काय आहे ते काय कळलं नाही. त्यामुळे काय-काय संवाद बसणार आपण. हे करू नको, ते करू नको, ते करू नको आणि हे करू नको. अशा पद्धतीने लांब यादी देऊन सारखे त्याला धपाटे करत बसणार का आपण? त्यापेक्षा असं कर ना, "हे बघ, तू हे छान चित्र काढ तोपर्यंत आणि मग आजोबांना दाखव ते उठले की." त्याला करायचं काय आहे याचा जर उलगडा झाला नाही आणि त्याबद्दलची त्याला एक दिशा मिळाली नाही, एक उत्तेजन मिळालं नाही, तर तो वेगवेगळ्या गोष्टी करत राहील आणि त्याच्यामुळे आईलाही उद्वेग येईल आणि मुलालाही उद्वेग येईल. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. त्यामुळे लहान मुलांना साधारणपणे शिक्षेपेक्षा बक्षीस अर्थात आपल्याला सगळ्यांनाच खरं म्हणजे लहान मुलांनाच कशाला, आपल्याला सगळ्यांनाच शिक्षेपेक्षा बक्षीस अधिक उपयोगाचं असतं. त्याचे मित्रांनो एक लक्षात घ्या, की थोडंसं जरी आपण त्यांना उत्तेजन दिलं ना, थोडंसं जरी आपण यश तुला मिळतंय असं दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मुलांना खूप आनंद होतो आणि ते त्या पद्धतीने पुढे सरकतात. जर एखादं चित्र काढून एखादं लहान मूल तुम्हाला दाखवायला आलं आणि त्याला तुम्ही म्हणाले, "हे, काय काढलंयस हे? हा काय हत्ती आहे? हे तर डुक्कर दिसतंय. परत कधी चित्र काढू नको, तुला येत नाही अजिबात." तर नाराज होईल बिचारा. खरंच नाही परत चित्र काढणार. परंतु जर आपण म्हणलं, "अरे वाह! छान काढलंयस. पण मी तुला सांगू का ह्याच्यापेक्षा छान काढता येतं. मी तुला युक्ती सांगतो." असं म्हणून जर आपण त्याला काहीतरी थोडीशी सुधारणा सुचवली, तर निश्चितपणे तो चांगल्या पद्धतीने हे चित्र पुढच्या वेळी काढू शकेल. म्हणजेच काय आहे, की प्रतिफलन म्हणजे फीडबॅक ज्याला म्हणतो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आपण त्या आव्हानाचा एक धनात्मक विचार त्या मुलाच्या मनामध्ये मांडू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पुढे सरतो. म्हणजे अर्थात तुम्ही, मी, कोणी त्याच्या त्या मुलाच्या जागी असू शकतो. आता खूप वेळा काय होतं विशेषतः म्हणजे आता इतकं सगळं बोलल्यावर मला हे बोलायला आवडेल, की विशेषतः आणि अर्थातच तुमच्या क्रमिक पुस्तकामध्येही याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे, की मुलांचा अभ्यास घेण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. अ, आपल्या ह्या वर्गामध्ये काही जर का माता असतील, त्यांची छोटी बाळं आहेत, मुलं आहेत शाळेत जाणारी, अ, तर त्यांना निश्चितपणे हा उपयोगाचा भाग आहे. आत्ता नाही तर नंतर तरी होणारच आहे. कारण साधारणपणे मुलांचा अभ्यास घेण्याची जी काही जबाबदारी असते, ही आईवरच ढकलली जाते आपल्याकडे. तर आता मुलांचा अभ्यास ही घेण्याची गोष्ट नसते बरं का मित्रांनो. मुलांचा अभ्यास ज्याच्या त्यांनी केला पाहिजे बिकॉज इट शुड बी फ्रॉम विदिन. त्याला स्वतःचं अवधान केंद्रित करून, त्या विशिष्ट विषयाचं आकलन करून ते डोक्यामध्ये साठवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बाहेरून तर काहीच करू शकत नाही. आपण दाबून दडपून त्याला अभ्यासाला बसवतो आणि चक्क मी तर अनेक वेळा बघितलेलं आहे, की असं एक टाईम टेबल तयार करून देतात आई-वडील. हां, मग तो आता अर्धा तास असा अभ्यास कर. अर्धा तास इंग्लिशचा कर, अर्धा तास गणिताचा कर आणि मग 15 मिनिटं सायन्सचा. आता अशा पद्धतीने त्या मुलाला स्वतःचा अभ्यास करण्याच्या बद्दल कोणताही निर्णय घेता येत नाही. म्हणजे एखाद्या कठपुतळीसारखं हां, हे कर, ते कर, ते कर असं आपण त्याला सांगतो. आता असं केल्यामुळे काय होतं त्याला त्या अभ्यासातला सगळा रसच नाहीसा होतो बिचाऱ्याचा. म्हणजे मारून उठून उगीच कटकट करते आई म्हणून किंवा वडील म्हणून अभ्यास करून टाकतो तो बिचारा. त्यामुळे हा दुसरा जो मुद्दा आहे, म्हणजे अंतस्थ प्रेरणा सुधारण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला स्वातंत्र्य द्यायला हवं. जर तुम्ही स्वतःविषयी विचार करत असाल, तर स्वतःची अंतस्थ प्रेरणा सुधारण्यासाठी स्वतःच्या मनाला मोकळं सोडा. आपल्या बोधनिक क्रियांना मोकळं सोडा आणि निवडा की तुम्हाला काय करायचं नेमकं? काय ध्येय आहे तुमचं? स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका, की मला हे शिकायचंय. मला हे झाल्यावर अजून एम-ए सायकॉलॉजी करायचंय. मला त्याच्यानंतर फलाना करायचंय. व्हॉट आय एम ट्रायिंग टू टेल यू इज दॅट की वर्तन आणि परिस्थितीवर काही प्रमाणात तरी त्या व्यक्तीचा ताबा असला, तर त्याचा अंतस्थ प्रेरणा सुधारतं. त्याला वाटतं हां, मी आता करून दाखवतो. मला आवडतं हे मी वाचतो. अजून 4 पुस्तकं वाचली मी. किती छान आहे, इंटरेस्टिंग आहे. तात्पर्य काय आहे, की प्रयत्न करणं हे कुणाच्या तरी बाह्य दबावामुळे असेल, तर त्याचं ते अभ्यास केलेलं लक्षातही राहत नाही
ना त्याला त्यात आनंद वाटतो, ना त्याच्यातून फारसं काही यश संपादन करता येतं. त्यामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रयत्न आणि संपादन याच्यामध्ये काही जो काही एक संबंध आहे ना, तो संबंध त्याच्या मनाला स्पष्ट झाला पाहिजे. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की नाही, हे माझ्या मॅडम आहेत ना, त्या नाहीच देणार मला मार्क. मी किती चांगला पेपर लिहिला ना, तरी त्या मला कधीच चांगले मार्क देत नाही. आता जर असं त्याला वाटत असेल, तर कदाचित नाहीच अभ्यास करावा असं वाटणार. त्यामुळे आपण कष्ट केल्यानंतर त्याचा आपल्याला चांगला फायदा मिळेल, त्याचं आपल्याला चांगलं बक्षीस मिळेल किंवा काहीतरी उपयोगाचं यश मिळेल, असं जर वाटलं नाही, तर अंतस्थ प्रेरणा सुधारणं अवघड आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण याच्याकडे पाहिलं, तर यथायोग्य कृती करून आपण पुढे सरकू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जिज्ञासा आपण जागृत ठेवली पाहिजे. मला काय करायचंय, काय काय असायला तिकडं, असं जर आपण म्हणत राहिलो, अर्थात मी मागच्या वेळी तुम्हाला म्हटलं की ह्युमन ब्रेन नीड्स सम स्टिम्युलेशन. म्हणजे आपल्या मेंदूला सतत काहीतरी एक विशिष्ट उत्तेजन हवं असतं. नवीन काहीतरी शिकायचं असतं, नवीन काहीतरी बघायचं असतं, नवीन वाचायचं असतं, नवीन ज्ञान मिळवायचं असतं. आणि तसं केल्यामुळे आपल्याला फार बरं वाटतं, छान वाटतं. मी तुम्हाला जाता जाता एक सांगून ठेवते, मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये कोणीतरी वयोवृद्ध व्यक्ती असतील, आसपास असतील, नातेवाईक असतील. अनेक वेळा त्यांना त्यांच्या स्मृतीवर परिणाम होताना तुम्हाला दिसेल. कारण वय वाढलं की स्मृतीवर परिणाम होतो, असं अगदी सार्वत्रिकच आहे. तर हे सुद्धा टाळायचं असेल ना, तर त्या व्यक्तीने रोज नवीन काहीतरी केलं पाहिजे. लक्षात घ्या, नवीन मग काही असो, मग ते देवाचं स्तोत्र असो किंवा नवीन काहीतरी पाठ करणं असो, नवीन कुठला तरी देश बघणं असो, नवीन कुठलं तरी पुस्तक वाचणं असो, त्याच्यावर चर्चा करणं असो. माझं असं म्हणणं आहे की जसं आपण शरीराला व्यायाम महत्त्वाचा समजतो ना, तसाच मेंदूचा व्यायाम हाही महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यामुळे त्यांचं स्मरण जागृत म्हणजे उपयोगी पडत राहतं त्यांना, त्याचा ऱ्हास होत नाही. तर जिज्ञासा जागृत ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वेदनिक म्हणजे आपल्याला नवीन-नवीन काय म्हणूया आपण ज्ञानेंद्रियांनी मिळणारं ज्ञान म्हणजे छान एखादी सुंदर बाग, आपण बेंगलोरला जातो, सुंदर बागा बघतो. तसं एक ज्ञान आणि बोधनिक म्हणजे आपल्याला अ, आपल्या वेगवेगळ्या बोधन क्रियांचा उपयोग करून मिळणारं ज्ञान. सहकार्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे, की आपल्याला इतरांबरोबर काम करता आलं पाहिजे आणि एकमेकांबरोबर काम करताना मिळालेलं समाधान ही अधिक प्रेरणा निर्माण करते. तुम्ही पहा आता वेगवेगळ्या टीम्स ज्या असतात, म्हणजे मग क्रिकेटची टीम असो, व्हॉलीबॉलची असो, बास्केटबॉलची असो, एकमेकांना मदत करून आपण एक सगळे मिळून पुढे जाऊया अशा पद्धतीने मी अनेक वेळा म्हणते, की जपानी लोक फार शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. जेव्हा एखादी स्पर्धा असते, समजा पळण्याची स्पर्धा आहे, तर जपानी मुलं एकमेकांना कमरेत वाकून नमस्कार करतात आणि म्हणतात, चला आपण सगळे मिळून जिंकूया. त्यामुळे सहकार्य जे आहे ना, ते लक्षात घ्या. आपण असं दुसऱ्याशी तुलना करून, ईर्ष्या बाळगून असंच प्रत्येक वेळी वागलं पाहिजे नाही. तर सहकार्य करून सुद्धा आपण आपली प्रेरणा वाढवू शकतो. स्पर्धा अर्थातच योग्य पद्धतीने तुलना करून स्पर्धात्मक आपण म्हणजे त्याचा उपयोगही करून घेऊ शकतो प्रेरणा वाढवण्यासाठी. की ठीक आहे, मला अशा पद्धतीने सुंदर चित्र त्याचं चित्र खरंच सुंदर आहे. मला तसं काढता आलं तर किती बरं होईल. तुलना करायला हरकत नाही. त्याच्यातून फक्त ऋणात्मक काहीतरी भावना निर्माण होता कामा नये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की हेतू उच्च असला पाहिजे. तर उच्च हेतूसाठी किंवा काहीतरी चांगला आता उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या खूप मोठ्या आपल्या नेत्याने काहीतरी सांगितलं, की बाबा स्वच्छता अभियान चालवा. म्हणजे तुमचं गाव स्वच्छ ठेवा, तुमचा परिसर स्वच्छ ठेवा, तुमची नदी स्वच्छ ठेवा. उच्च हेतू आहे. पर्यावरणाचं संरक्षण आहे त्याच्यामध्ये. हां, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने जर आपण त्याचा खरंच विचार केला, की हे आपल्या देशाचा उपयोगाचा आहे, आपल्या समाजाच्या उपयोगाचा आहे, तर आपली सुप्त शक्ती जागृत होते आणि आपण 4 लोकांबरोबर हो, मी पण येतो. मी रविवारी 2 तास येईन नदीच्या किनाऱ्यावर साफ-सफाई करायला, असं आपण मान्य करतो. तर हे झालं अंतस्थ प्रेरणा. बहिस्थ प्रेरणा सुधार कसा करायचा आहे बघा. तर त्या व्यक्तीला जे विशिष्ट काम आहे, ते यश मिळवायचं आहे, त्याच्यामध्ये त्याला मान्यता किंवा मोठेपणा, एक स्टेटस किंवा शाबासकी मिळाली पाहिजे. समाधान मिळालं पाहिजे आणि परिणाम अर्थातच हे जे शाबासकी आहे ना, ती रोजच आपण शाबासकी मगाशी चॉकलेटचं म्हटलं तसं. रोजच आपण त्याच पद्धतीने शाबासकी दिली, तर तुला विशेष काहीच वाटणार नाही. काय रोजच अशी मिळते शाबासकी. त्यात काय विशेष करायचंय? असं म्हणून तो काही लक्ष देणार नाही आणि त्याची परिणामकारकता कमी होईल.
आपण जेव्हा एखादं बक्षीस देतो, एखादी गोष्ट आपल्याला बहिस्त प्रेरणा वाढवण्यासाठी उपयोगाची ठरावी असं वाटत असतं, तेव्हा त्याची परिणामकारकता आपण सारखी तपासून पाहिली पाहिजे आणि हे महत्त्वाचं आहे. बक्षीस देतो, प्रोत्साहन देतो. त्याच्यामध्ये काय आहे, की आपण प्रौढ जेव्हा होतो, मोठे होतो, शिक्षण संपवून नोकरीला लागतो वगैरे, तेव्हा आपल्याला समजा पगार वाढतो, आपल्याला प्रमोशन मिळतं किंवा आणखीन काही म्हणजे अ, मोठेपणा मिळतो. जसं की अनेक कंपन्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा इव्हन काही शाळांमध्ये पण छान म्हणजे कल्पना खूपच चांगली आहे. त्यांच्या त्या नोटीस बोर्डावरती चक्क त्या एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा नाव असं लावलं जातं. कसं आहे, स्टुडंट ऑफ द वीक किंवा एम्प्लॉई ऑफ द मंथ वगैरे असं. म्हणजे हा मुलगा मागच्या संबंध महिन्याभरात, मागच्या संबंध सप्ताहात अत्यंत चांगला वागला. त्याचं बिहेवियर, त्याचं वर्तन, त्याचं त्याचं यश आणि त्याचा संबंध एकंदरीत समंजसपणा याचं आम्ही कौतुक करतो. आता त्या विशिष्ट नोटीस बोर्डावर आपलं नाव लागावं किंवा आपला फोटो चिकटवावा कोणीतरी म्हणून आपण प्रेरित होऊ शकतो. मग ते मोठ्या माणसांबद्दलही तसंच आहे, की एम्प्लॉई ऑफ द वीक, एम्प्लॉई ऑफ द इयर असं जर का आपल्याला बक्षीस मिळवायचं असेल, तर आपण झटून काम केलं पाहिजे आणि विनाकारण टाळाटाळ करता कामा नये. शिक्षा टाळण्यासाठी पण आपण म्हणजे बहिस्त प्रेरणा सुधारण्यासाठी शिक्षेचा उपयोग सुद्धा होतो बरं का, म्हणजे असं नाही. एक प्रकारची भीती निर्माण होते त्या व्यक्तीला, की जर का मी नाही नीट वागलो किंवा नीट काम नाही केलं, तर मला खूपच म्हणजे कोणीतरी रागवेल, कोणीतरी माझी निर्भत्सना करेल आणि 4 लोकांमध्ये माझा अपमान होईल. मोठं जेव्हा आपण प्रौढ होतो तेव्हा कदाचित शक्यता आहे की आपले वरिष्ठ आपल्याला एखाद्या मीटिंगमध्ये म्हणतात, की "काय आहे? तुम्ही काय केलं हे काम हे चांगलं नाही केलेलं." म्हणजे ही जी एक शिक्षेची भीती आहे मनामध्ये, ती भीतीसुद्धा आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते. अर्थातच मी मगाशी म्हटलं तसं बाह्य दबाव पुष्कळच असतात. पालकांचा असतो, शिक्षकांचा असतो. तो नेहमीच चांगला असतो असं मात्र नाही बरं का. बाह्य दुवे असतात, अंतस्थ प्रेरणा ते कमी करतात. बाह्य दुवे जे असतात म्हणजे फक्त बाह्य गोष्टींशी संबंधित असतात. हां, अनेक पालक असं म्हणतात, "बघ तुला 80% पेक्षा जास्त मार्क मिळाले 11वीला, 12वीला काय असेल ते, तरच तू आमच्याबरोबर ये काश्मीरच्या ट्रिपला, नाहीतर नकोस. नाहीतर तू आजी-आजोबांजवळ राहा, आम्ही जाऊन येतो." आता अशा पद्धतीने वागणं हे खरोखरच म्हणजे अत्यंत काय म्हणूया त्या त्या मुलाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कारिक कल्पना निर्माण करणार आहे. त्याला एक प्रकारचा ताण निर्माण करणार आहे. त्याला एक प्रकारचा धिक्कार स्वतःचा होताना दिसतो आहे. त्याला एक प्रकारचा दबाव निर्माण होतो आहे आणि त्याच्यामुळे प्रेरणेवर चांगला परिणाम होण्याच्या ऐवजी वाईट परिणाम होऊ शकतो. स्वनियमनाबद्दल बांदुराने खरं खूपच छान काम केलं. बांदुराचं आपण मागे काही चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं तुम्हाला आठवत असेल बोबो डॉलबद्दल ती होती. इट वॉज रिगार्डिंग सोशल लर्निंग. तर 1991 साली बांदुराने नियमनाबद्दल जे काही संशोधन केलं, त्याचा अर्थ असा की आपण स्वतःवर ताबा मिळवला पाहिजे. स्वतःच्या प्रचोदनांवर, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा किंवा ज्याला म्हणतो इम्पल्सेस याच्यावरती आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःचं वर्तनमध्ये सगळं आलं बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपल्या आई-वडिलांची, आपल्या भावंडांची, आपल्या मित्र-मैत्रिणींची, आपल्या शिक्षकांची, इतरांशी जे वागतो ते सगळं आलं आणि त्याच्यामध्ये भावनिक हा सुद्धा एक एक परिमाण त्याच्यामध्ये आलं. म्हणजे आपण किती वेळा रागवतो, किती वेळा चिडतो, किती वेळा ओरडतो, कशा पद्धतीने दुसऱ्याला समजून घेतो वगैरे. स्वतःचं वर्तन त्याचे परिणाम इतरांवर काय होतात, स्वतःवर काय होतात. मूल्य आणि मानके यांच्याशी तुलना. आपली मूल्य काय आहेत? आपल्याला खरंच काय मिळवायचं आहे आयुष्यामध्ये? आपली जी मूल्य असतात ना, ती आपल्या संबंध आयुष्याचा एक केंद्रबिंदू असतात आणि आपलं सगळं वर्तन हे त्या पद्धतीने चालत राहतं, आयुष्यभर चालत राहतं. अनेक वेळा आपल्याला खूप नुकसान सहन करायला लागतं. पण आपण आपली मूल्य सोडत नाही. आपण त्या घट्ट पकडून ठेवतो, की हो मी असाच वागणार आणि मला निश्चितपणे त्याच्याविषयी विशिष्ट निष्ठा अशी वाटते आहे. मानक म्हणजे एक स्टँडर्ड, एक मॉडेल जे आपल्या डोळ्यासमोर असतं त्याच्याशी आपण तुलना करतो. त्याच्यामध्ये परिस्थितीजन्य मानकं असतात आणि स्वतःच्या विचार आणि भावना यानुसार आपण प्रतिक्रिया करत असतो. आता स्वनियमनाबद्दल सुद्धा आपल्याला खरं म्हणजे खूप काही बोलता येईल. परंतु निश्चितपणे हे लक्षात घ्या मित्र-मैत्रिणींनो, ही प्रश्न प्रेरणेचा असो किंवा भावनिक संतुलनाचा असो, भावनिक बुद्धिमत्तेचा असो
की मूल्यांचा असो, स्वनियमन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये सुद्धा पुष्कळ अनेक अन्य गोष्टी आपल्याला बोलता येतील. जसं की आपण म्हणतो इमिडिएट ग्रॅटिफिकेशन, म्हणजे तातडीने मला आत्ताच्या आत्ता हवंय हे. अशी जी वृत्ती असते ना, त्याच्यामध्ये म्हणजे त्या माणसाची प्रेरणा कुठे चाललेली आहे किंवा प्रेरणेची दिशा काय आहे, की आत्ताच्या आत्ता मला समाधान हवं आहे, अशा पद्धतीचं समाधान हवं आहे. कशा पद्धतीचं? मग मग काहीच लहान मुलं असेल, त्याला समजा आत्ताच्या आत्ता आईस्क्रीम हवं असेल, म्हणजे आई जरी सांगत असते, की "अरे थंडी आहे, तर खाऊ नको, तुला सर्दी होईल." मला आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. याला आपण म्हणतो इमिडिएट ग्रॅटिफिकेशन ओरिएंटेशन. म्हणजे लगेच तातडीने येतं. ह्याच्यातून आपण सगळे मोठे झालो आहोत, तुम्ही मोठे झाले आहात म्हणून हे उदाहरण द्यायला काहीच हरकत नाही, की अनेक वेळा अशा गोष्टी नाही आपल्याला शक्य होत आयुष्यामध्ये. आपल्याला जे हवंसं वाटतं ते सगळं आपल्याला मिळतं का हो? एखादा मुलगा म्हणेल, की मला काय म्हणे आपण, साराशी लग्न करायचं, अभिनेत्री. शक्य नाही. कसं शक्य होणार? कोणीतरी मला म्हणेल, मला बीजे मेडिकलला ऍडमिशन पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजेच. पण अशी कशी पाहिजे? तुला जर अमुक-अमुक परीक्षेत अमुक-अमुक मार्क मिळवता आले, तरच ती मिळेल, नाहीतर नाही मिळणार. म्हणजेच तात्पर्य काय आहे, की अशा पद्धतीने तातडीने आपल्याला समाधानाकडे घेऊन जाणारी वृत्ती जी आहे, ती प्रेरणेला मारक ठरते. कारण चुकीच्या पद्धतीने आपण प्रेरणा वापरतो आणि स्वनियमन त्याच्यामध्ये नाही, पहा लक्षात येतं. त्यामुळे डिले ऑफ ग्रॅटिफिकेशन किंवा एखाद्या गोष्टीचं समाधान मिळवण्यासाठी जो काही एक विलंब आपण सहन करायला हवा, तो महत्त्वाचा ठरतो. बार्टलेटनी पण असंच म्हटलंय, की विचार, भावना आणि वर्तन यावर नियंत्रण हवं आहे. दीर्घकालीन फायदे काय आहे त्याच्यामध्ये पहा. मूल्यांची सुसंगत असेल तर फारच उत्तम. विविध परिस्थिती आणि त्यांच्या अपेक्षा यांच्याशी लवचिकपणाने समायोजन साधता येते. सदसद विवेकाने स्वार्थीपणावर मात करता येते. तर ह्या सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि याचा संबंध आपल्या एकंदरीत स्वनियमनाशी संबंध आहे. लहानपणापासूनच मी मगाशी असं म्हटलं तुम्हाला, की लहानपणापासूनच प्रेरणेचा विकास होतो. भावना आणि वर्तन यांच्या माध्यमातून तो होत असतो. सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी प्रेरणेचं महत्त्व फार मोठं आहे. आपल्या सुप्त गुणांचा विकास फक्त आपणच करू शकतो. पुन्हा एकदा मी आठवण करून देते. आपण पहिल्याच चर्चेमध्ये असं म्हटलेलं होतं. त्यामुळे आपली आपल्या मनामध्ये जी कुतूहल आहे, प्रेरणा आहे, आपल्या मनामध्ये जी ऊर्जा आहे, तिला एक चांगलं वळण देण्याचं काम आपण केलं पाहिजे. स्वनियमनाचे घटक कोणते असतात, की मानकाशी तुलना करणं आणि वर्तनात सुधारणा करणं. जर मानक म्हणजे स्टँडर्ड. मानकाशी तुलना केल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की नाही बाबा, आपलं हे वर्तन काही तेवढंसं योग्य नाही वाटत आहे. तर आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करू शकतो. ज्या घटकांचं नियमन करायचं आहे त्यांचं मूल्यमापन करणं, की हे घटक आपण बदलले किंवा सुधारले तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकेल का? स्वतःची जाणीव ही पण मला असं वाटतं, आपण खूप इथला वेळ घालवला आहे आणि किती घालवला तरी कमीच आहे. जोपर्यंत आपल्याला स्वतःची योग्य ती जाणीव होत नाही, जोपर्यंत आपण स्वतःचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत हे होणार नाही आणि इच्छाशक्ती वाढवता येते. स्वनियमनाची तंत्र कोणती आहेत? स्वतःची जाणीव आणि नियंत्रण. बोधनिक पुनर्विचार, म्हणजे आपण पुन्हा एकदा त्याच्यावर विचार करायला हवा. एखादी गोष्ट नाही जमत, अपयश आलं हरकत नाही, पुन्हा एकदा विचार करू, पुन्हा अभ्यास करू. वर्तमानाची केंद्रीभूत जाणीव, म्हणजे त्याला आपण म्हणतो, की आत्ता या क्षणी काय चालू आहे या जगाला. त्याच्याने आपल्याला त्याच्या दबावाखाली यायचं नाही, परंतु शांतपणे त्या सगळ्याचा विचार करून आपण स्वतःचं लक्ष आपल्या कामाकडे केंद्रित करता येणं, स्वतःची केंद्रीभूत जाणीव, वर्तमानाची केंद्रीभूत जाणीव ही गरजेची आहे. धनात्मक विचारसरणी म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. मला असं वाटतं आजकाल याबद्दलही खूप जाणीव जागृती झालेली आहे. याच्याबद्दल अनेक प्रशिक्षणाचे कार्यक्रम होताना तुम्हाला दिसतील, की धनात्मक विचारसरणी आपल्यामध्ये कशी रुजवावी आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं का. म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने, अशास्त्रीय पद्धतीने बऱ्याच गोष्टींचा अ, अर्थ लावतो आणि तो लावत असल्यामुळे आपल्याला त्याचा त्याचा जो त्रास होतो, आपण पुष्कळ वेळ स्वतःला विनाकारण पाठीमागे ओढत असतो. त्यामुळे धनात्मक विचारसरणी कशी स्वतःमध्ये वाढवावी, आपले चुकीचे विचार का म्हणून निर्माण होतात, आपण स्वतःला का कमी समजतो, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. तर अ, समजा तुमच्या आईला यायला उशीर झाला, कुठेतरी ती गेलेली असेल आणि यायला तिला उशीर झाला, तर आपल्याला असं वाटतं का, अरे बापरे, कुठे गेली असेल, मग तिला म्हणजे वाहन मिळालं नसेल, का तिचा ॲक्सिडेंट झाला असेल, का बरी असेल ना ती, कुठे आहे बरं ती,
आपल्याला साधारणपणे स्वतःकडे ओढून नेणारी एक गुणात्मक जाणीव जी असते ना, ही जाणीव आपल्याला प्रयत्नपूर्वक थांबवावी लागते. ही ठीक आहे, आईला उशीर झालेला आहे, तिचा फोन लागत नाही, हे तर खरंच आहे. परंतु येईल थोड्या वेळाने, ती काही लहान नाही, जबाबदार व्यक्ती आहे. आणि जर ती कोणाकडे गेली असेल तर मी त्यांना फोन करून बघीन. धना येईल ती थोड्या वेळाने. आपण स्वतःला सावरलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. मग आपल्याला आलेल्या अपयशाबद्दल असो, इतर कोणतीही अडचण असो आयुष्यामध्ये, त्याच्यामध्ये बाहेर पडण्याचे मार्ग साधारणपणे धनात्मक विचारसरणीनेच आपल्याला शोधून काढता येतात. ताणाचे व्यवस्थापन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट हा आता परवलीचा शब्द झालेला आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की अगदी वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सगळ्या कामगारांसाठी सुद्धा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारचे प्रोग्राम्स किंवा काय म्हणूया आपण प्रशिक्षण अशी चालू ठेवलेली असतात. ताणाचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. न पेक्षा आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रेरणा वापरता येणार नाही. वेळाचं व्यवस्थापन हे तर आहेच. सगळ्यांना सारखाच वेळ असतो. फक्त आपण तो कसा वापरतो हे महत्वाचं आहे. आता हो, ठीक आहे. मला असं वाटतं की आपण स्वसंवर्धनाविषयी बोललोच आहोत. त्याच्यामध्ये स्वसंवर्धन हे स्वसंरक्षण आहे, अतिशयोक्ती करता कामा नये. स्वसंवर्धन म्हणजे उगीच स्वतःविषयी चांगलं बोलायचं, चांगलं असो किंवा नसो. फेस्टिंजरमध्ये फेस्टिंजरच्या सिद्धांतामध्ये स्वतःच्या वर्तनाचे मूल्यमापन अर्थातच महत्त्वाचं ठरतं. धनात्मक प्रतिक्रिया आपण स्वतःला शाबासकी दिली पाहिजे, स्वतःशी तुलना केली पाहिजे. उगीचच अवास्तव कल्पना करू नये आयुष्यामध्ये. अमुकं झालं असतं तर मी तेव्हा नापास नसतो झालो तर, किंवा मला चांगले मार्क मिळाले नाही ना मिळाले. मग आता जे आहे तिकडे लक्ष दे. स्वसंवर्धनाची तंत्र आपण निश्चितपणे अंगीकारली पाहिजेत. आणि स्वसंवर्धनामध्ये पूर्वग्रह असेल तर तो आपल्याला टाळायला हवा आहे. अतिशय अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा जसं आपण सुरुवातीला म्हटलं की यशामुळे अधिक प्रेरणा मिळते. मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी आपण आधीच बोललेलो आहोत. मरे यांचं संशोधन मात्र खूपच चांगलं आहे आणि मरे यांच्याविषयी तुम्ही अधिक वाचा, तुम्हाला खूप आवडेल. आणि त्यांचं स्वतःचं आयुष्य, त्यांच्या स्वतःच्या अडचणी हे पण तुम्ही वाचू शकाल. अंतस्थ आणि बाह्य प्रेरणा दोन्ही जर एकत्र असतील तर सगळ्यात उच्चतम संपादन, अतिशय चांगल्या पद्धतीचं संपादन. अर्थात अजिबातच प्रेरणा नसणं हे योग्य नाही, त्यापेक्षा बाह्य सुद्धा बरोबर. पण बाह्य आणि अंतस्थ दोन्ही एकत्र असेल तर सगळ्यात उच्च पद्धतीचं आपल्याला संपादन निर्माण होतं. मला असं वाटतं हे सगळं आपण बोललो आहोत की जबरदस्ती करू नये. प्रभुत्व प्रेरणा आणि रिलेटेडनेस किंवा संबद्धता प्रेरणा ही अंतस्थ प्रेरणा वाढवतात. तारतम्य भावाचे आकलन करता येते आणि साधारणपणे अध्ययनाची आवड निर्माण झाली पाहिजे त्या त्या व्यक्तीला. स्वतःला आवडेल ते त्याला, त्याचा अभ्यास त्याला करू द्या. आज त्याला इतिहास वाचायचा, इतिहास वाचायचा. त्यामुळे अध्ययनात आनंद आहे आणि मुलांना तो मिळू द्यावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली की तो आनंद नाही. स्वतः आपल्याला आठवते का आपण लहान होता तेव्हा नवीन वर्षाची नवीन पुस्तकं आली की त्यांचा कोरा वास घेऊन त्यातलं एखादं चित्र धरा बघायला खूप आवडायचं आपल्याला. त्यामुळे साधारणपणे एकाच विशिष्ट गोष्टीबद्दल मी आता उरलेला वेळ घालवी, तो म्हणजे टेस्ट एन्झायटी किंवा ज्याला म्हणतो आपण परीक्षेची अत्यंत दुर्दम्य अशी भीती, चिंता. आणि खूप लोकांना, खूप व्यक्तींना, 30% विद्यार्थ्यांना ती निर्माण होते. स्वतःविषयीची स्वसंकल्पना खालावलेली असणं, उगीचच काम खूप अवघड आहे असं वाटणं आणि विनाकारण खूप बाह्य दबावही असणं, या सगळ्या गोष्टींमुळे तिथे जाऊन त्यांना नाही करता येत व्यवस्थित संपादन, म्हणजे नाही लिहिता येत पेपर. खूप अभ्यास केलेला असतो, मग अशी आपण म्हणलं त्याच्याबद्दल काहीतरी, पण त्यांचे म्हणजे ते एकदम त्यांना उलटी यायला लागते, चक्कर यायला लागते वगैरे असं. तात्पर्य काय आहे, आपल्या प्रेरणांचा धनात्मक पद्धतीने जपणूक करणं आणि त्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. न पेक्षा आपल्याला फारसं यश आयुष्यामध्ये मिळवता येणार नाही. स्वतःचा निश्चय करून पुढे सरकणं आणि त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणं हे महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की खूप काही बोलता येण्यासारखं हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे आपण आपल्या मूल्यांची जपणूक करून त्या पद्धतीने पुढे सरकूया आणि आयुष्यामध्ये. नमस्कार.